क्लस्टर आहे, ह्याचं वजन आहे 2 किलो 700 ग्रॅम. हे असं त्याला लावायचं आहे. फॅटची लेवल झट दिशी पकडते. शुगर केन तो बिल्कुल नॉर्मल ही है, जैसे अपने इंडिया में शुगर केन होती है उसी टाइप की शुगर केन है. काफ़ी सालों से ये खिलाया जा रहा है, इनोकुलेंट डाल के बनाया गया है. म्हणजे कशामध्ये वेट जास्त झाल्यावर त्यांच्यावर हाडामध्ये बसताना उठताना जे स्ट्रक्चरच्या वर चार गोटा आणि गोटा दे. हाय गाइस, हम जा रहे हैं भैंस का गोटा देखने के लिए. तो हम डेयरी फार्म चालू करने वाले हैं और ये हम आज निकल चुके हैं घर से. ठीक है, ये हमारा भाई है, ये बड़ा भाई है, हम पूरी फैमिली है. हम डेयरी फार्म चालू करने वाले हैं, हम जा रहे हैं. ठीक है, कोल्हापुर को निकल चुके हैं शुरू से. आपको सब मैं लोकेशन देता रहूँगा, कैसा कैसा स्टार्ट करते हम डेयरी फार्म स्टार्ट करने वाले, कैसा कैसा डेयरी फार्म स्टार्ट करते सब कुछ देता. ठीक है गाइस, आप मेरे को फॉलो रहो, लाइक करो और कमेंट में बोलो. हे लातूर हवे तुळजापूर को जाके फोन कर. आता आम्ही आलेलो आहोत लातूर जवळ. सगळं जमते आपल्याला, हिंदी मराठी सगळं जमते. आणि हे लातूरचा हवे आहे. आम्ही चाललोय प्रशिक्षणला. हे आमचे दादा सतीश चव्हाणचे वडील, आणि आम्ही टाइमपास चिंगम खात टाइमपास करतो. हेलो गाइस, हम लातूर में आ गए और ये लातूर. आता आम्ही आलेलो आहोत तुळजापूरला. हे बघा, सोलापूर आलेला आहे गाईस. हे सोलापूर In हैदराबाद 400 हावे आहे meters, हे. slight right onto National Highway 52, National Highway 65. ऊपर जायचं हैदराबादची ती राईट हँड तो जातो. आम्ही आलेलो आहे कोल्हापूरला मित्रांनो. हो, आता प्रशिक्षण चालू होणार आहे. हे लोकेशन आहे आमचा, ते पाहून घ्या. आता मास्क पण येतो ना. चार गोटा आणि गोटा दे. एक गोटा टोटल फिशिंग मोकळी, तो काही लढाई मारली नाही काहीतरी टोटल मोकळी. असलंच घेऊन जातो ना आपण, छोटे छोटे देतच नाही ना. काय काय फिशिंग नाही रे. चार फिशी लावायचं ना, हे किती बघा आपण टाइम हानवी पण येते रात्री साधारण कोण येते, पण थोडी कमी येते. आता मास्क पण येतो ना. चार गोटा गोटा दे. एक गोटा टोटल फिशिंग मोकळी, तो काही लढाई मारली नाही. अशा पद्धतीचा बेस हिनं दुधाची क्वालिटी चांगली राहते. फॅटची लेवल झट दिशी पकडते दादा, फॅटची लेवल झट दिशी पकडते. आपण हे जे म्हशी आहेत ना, ह्या म्हशी याच्या डोक्यात दुसरं काय नाही. खाणे आणि पिणे प्रबंध शांत आहे, एकदम म्हणजे एकदम शांत आहे. पोट भरून वय झालेली आहे. जनावरांची तब्येत जर बघितली तर अशा बरगड्या ओढ्या पडणाऱ्या कोणच सगळे अशी. हा क्रीम सेपरेटर आहे, त्यामध्ये दूध सोडलेलं आहे. इकडच्या बाजूने पडतं हे दुधातलं फॅट पडतं, दुधातलं फॅट पडत आहे. आणि इकडच्या बाजूला पडतं ते 0.05% फक्त याच्यामध्ये फॅट राहतं. बाकीचं हे SNF आहे, दुधातलं पाणी आणि हे SNF. आणि हे दुधातले क्रीम जे वाळलेले वैरण
किंवा जे व्यवस्थापनाचं तयार झालेलं जे आहे ते फॅट इथं पडतं, त्याला क्रीम म्हणायचं. 40 वर्ष झालं या मिल्किंग मशीनचा शोध लावलाय स्वीडन देशामध्ये गुस्तफा डे लावल या व्यक्तीनं. क्रीम सेपरेटर आणि मिल्किंग मशीन या दोन्हींचा शोध त्यांनी लावलाय. आता हे मिल्किंग मशीन तयार केलं आणि त्यावेळेला स्वतःच्या गोठ्यात त्यावेळेला त्याच्याकडं बरीचशी जनावर होती आणि त्या गोठ्यात पहिला आपल्या गाईला त्यानं लावून त्यानं पहिला सक्सेस केलं आणि आता तिची R&D आहे स्वतःची, स्वतः रिसर्च करतो तिथं. तर त्या व्यक्तीनं इतकी सुंदर संकल्पना मांडलेली आहे. आताची जी मशीन आहे त्या मशीनमध्ये सगळी कॉपी झालेली आहे. खरं उत्तर त्याचं असं आहे की वासराच्या डोक्याचं वजन, ह्या वासराच्या डोक्याचं वजन 2 किलो 700 ग्रॅम असतं. म्हणजे आईचा सड जो असतो ना त्याला थान म्हणतो, थान. त्या थानाला जिभेन आणि टाळ्यानं ओढायला झालं तर सण पण झालं ना, त्याला सण व्हायला पाहिजे. किती ओढणार, त्याला दुखणार ना. मग ते देवानं त्याचं गणित ठरवलंय 2 किलो 700 ग्रॅमच्या हे ना ओढणार ते 2 किलो 700 ग्रॅम झालं. तेवढंच वजन दिलं या क्लस्टरचं. दूध व्यवसायामध्ये सगळ्यात मोठी आता अडचण कुठली असेल तर दूध काढायचं कोणी. मग त्यासाठी आपल्याला कोणतरी UP बिहारचा तर कावलेबट व्हायला पाहिजे, नाही तर सोलापूर जिल्ह्यातले आपले कोणतरी गवळी जी लोक येतात त्यांच्याकडनं करायला पाहिजे, किंवा तुम्ही आम्ही धार काढायला बसायला पाहिजे. पण धार काढणारा माणूस हा कायम अडकून राहणार, म्हणजे त्याला इकडे तिकडे कुठं जाता येणार नाही. कुठं जाता येत नाही, आणि गेला तर तो संध्या 4ला त्याला गोठ्यात यावं लागेल. मग त्या माणसाला विश्रांती ह्या जन्मात कधी मिळायची. मग यासाठी प्लॅन B कुठला, तर आपण मिल्किंग मशीनचा वापर करायचा. आता मिल्किंग मशीन म्हशीला यशस्वी आहे काय, तर आहे, पण त्याच्यातलं मशीनची चॉईस तुम्ही त्या पद्धतीने केली पाहिजे. आता मशीन चॉईस करायचं असेल तर कुठलं करायचं, तर या मशीनचं वैशिष्ट्य असं आहे, 550 किलो भागिले 365 दिवस करा बघू. येतात त्यामध्ये म्हणजे कशामध्ये वेट जास्त झाल्यावर त्यांच्यावर हाडामध्ये बसताना उठताना जे स्ट्रक्चरच्या वर प्रमाणाच्या वर चरबी साठू शकत नाही. जैसे कि पाटिल साहब आप देखो सारा गेम अच्छी साइलेज का है, ठीक है ना. देखो बिल्कुल सोना है ये, बिल्कुल सोना. मैं तो यहाँ पर देख रहा हूँ कि गन्ने को इतना बारीकली इन्होंने चॉप कर रखा है, इतना बारीकली कैसे चॉप करा है. तो ये 5 mm में बहुत ही बारीकी से बढ़िया चॉप कर रखा है, और एक भी बड़ा वो नहीं है कांटा. मैं तो बहुत देर से बैठ के कांटे ढूंढ रहा हूँ, कांटे, एक भी कांटा नहीं है. देखो आप, ये भी कितना वो मुलायम है, एक भी इसमें कांटा नहीं दिख रहा, एक भी कांटा नहीं है. तो मेन बात ये कि अगर कांटा नहीं है तो फ़ायदा करेगा, अगर कांटा है तो नुकसान करेगा, ठीक है ना. तो एक भी कांटा, पूरे में एक भी कांटा नहीं है, सोना है बिल्कुल ये. तो मेन चीज़ है कि अच्छी तरह साइलेज बनाई कैसी जाए, वो ट्रेनिंग देंगे आपको हम. पाटिल साहब देखिए, शुगर केन तो बिल्कुल नॉर्मल ही है, जैसे अपने इंडिया में शुगर केन होती है उसी टाइप की शुगर केन है, और काफ़ी बढ़िया इन्होंने साइलेज बना रखी है. मुझे तो साइलेज बहुत बढ़िया लगी है. शुगर केन साइलेज ब्राज़ील में, जो कि काफ़ी सालों से ये खिलाया जा रहा है, इनोकुलेंट डाल के बनाया गया है. हम ब्राज़ील में सुपर नेपियर की ये वैरायटी देखें तो ये बिल्कुल सीधा खड़ा हुआ है. देखो ज़रा, बिल्कुल सीधा खड़ा हुआ ऊपर तक, बिल्कुल ऊपर खड़ा हुआ. देखो Just to show your daughter that you are working, not